कन्सल्ट टंट पृथ्वी प्रताप. मी नमस्कार नमस्कार. बोला ना. नमस्कार. बापरे बसा 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 मीच? हो मीच नमस्कार. प्लीज दमलाय तुम्ही. पाणी घ्या. अहो किती वर आहे तुमचं क्लिनिक? दमलेत. आमचं क्लिनिक वर आहे. 4 पाया घ्या. 4. मरायला झालं. नाही पाणी घ्या प्लीज. शांत घ्या. बरं आलो तुम्ही भेटलात. खूप दिवस चालले हो. अच्छा. तुम्हाला भेटायचंय. सल्ला पाहिजे होता तुमचा. नाही गरज आहेच तुम्हाला माझ्या सल्ल्याची. बस गरज आहे तुम्हाला सल्ल्याची. नाही माझं आता आहे बघा. आता काय बोलू. माझं नाही हिचं बघा काय झालंय. अरे एवढं काय झालं काय वाढलंय बघा. महागाई आणि ही एकत्र वाढतायत. अत्यंत मिश्किल स्वभाव आहे तुमचा. तिला सांगतोय बाबा ह्या आवरेल तर शपथ नाही. म्हटलं भविष्य बघ. डायबिटीज होईल, ब्लड प्रेशर होईल, स्लीप ॲपनिया होईल, अस्थमा होईल. चार शब्द नाही बोलतायत न दमता माणसाला. मला आजारी पाडायला निघालाय. मला बोलतायत कसं फुगलेत बघा. नाही मी फुगलो. मी नाही फुगले. मला ऍक्च्युली कन्फ्युजन होतं थोडस. कोण कोणाला घेऊन आलाय नेमकं. हा काय डाऊट आहे आईला ना. हा काय डाऊट आहे. एक मी फिट आहे बाबा. मी एकदम शेप मध्ये. काय तुम्ही शेप मध्ये आहात. अरे हो डॉक्टर गोल हा शेप नसतो. काय बसा जरा तुम्ही. बसा जास्त बोलू नका. मी फिट आहे. कसं आहे बघा आमच्या फॅमिलीमध्ये जीन्स मध्ये आहे ना. माझी आई बाबा भाऊ काका मावशी आम्ही सगळे गोल मटोल गरगरीत. अहो घरातले उंदीर आणि झुर्र पण एवढी आहे त्यांच्या. काय सांगता. सगळे गोल आहेत पण आम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही छान शुद्ध गोल गरगरीत आहोत. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम इथे शुगर आहे माणसाला. बरं मग ताबा नाही. जिभेवर ताबा नाही. माणसाचा जिभेवर ताबा पाहिजे. कुठेही कोणीही गोड खात असलेलं या माणसाला खायचं असतं. काहीही ताबा नाहीये तुमचा. तुम्ही जरा एकमेकांकडे नीट पहा. तुम्ही दोघही जाड आहात. मी ऐक त्यांना डायरेक्ट बोलतायत नाही बोलतायत तुला. ऐक मला बोलतायत ते. मी दोघा काय मी जाड नाहीये. मी जाड नाहीये. मी गोल आहे. अगं बाई जाड म्हणजे शिडशिडीत, गोल म्हणजे पातळ एकदम. बोलू नका तुम्ही. जर जाड म्हणायचं असेल ना तर जाड तुमच्यामुळे होतीये मी. एक मिनिट. काय यांच्यामुळे कसं काय जाड होता तुम्ही. 1 मिनिट सांगू. सांग. अरे बाप कालचाच किस्सा सांगते. या माणसाने 4 प्लेट रबडी मागवली. 4 आकडा आहे रबडी मागवायचा. 4 प्लेट. 4 प्लेट रबडी. नाही तर काय. पण मला काळजी आहे. बायको म्हणून मी नाही तर कोण काळजी घेणार. त्यांच्या पोटात एवढं गोड जाऊ नये म्हणून 3 प्लेट मी घेतले. मी खाऊन टाकले. यांना एकच दिले. आज सांगते स्वतः 13 गुलाबजाम मागवले. 13 कोण खातं. खली तरी खातो एवढा 13 गुलाबजाम. कल्पना नाही पण 13 गुलाबजाम खाऊ नये हो. काय एवढं पोटात जाईल. 4 गुलाबजाम मला खावे लागले हिच्या वाटणीचे. अच्छा तुम्हाला काय वाटलं मला कळलं नाही. तुम्हाला कळण्याआधी मी 4 खाल्लेले होते आणि लपवून ठेवले होते लॉकर मध्ये. मला तुला काय वाटलं त्या रबडीची लबाडी मला नाही कळणार. 2 रबडा ऑलरेडी कपाटात लपवल्या होत्या. कपाटात ठेवलं होतं. ऐका काय होतंय इतकं गोड खाणं बरं नाही. इतकं गोड का खाता तुम्ही. म्हणजे नेहमी नाही खातो. मग काल जिकडनं डिनरला पिझ्झा मागवला ना एवढा तिखट पाठवला मेलाने. मला तिखट लागलं मग गोड मागवावं लागलं. मला ना तुमचं डाएटची संकल्पनाच कळत नाहीये. मुळात डिनरला पिझ्झा कोण खातं मॅम. बरोबर. आता तुम्ही सांगा म्हणजे पटेल. हिला मी सांगत होतो डिनरला पिझ्झा कोण मागवतं बाई. माझ्यासारखा बर्गर मागव. नाही एक्झॅक्टली. नाही आवडत. नाही हॅलो बर्गर पण पौष्टिक नाहीये. मुळात डिनरला पिझ्झा बर्गर असलं काही मागवायचं नाही. करणार काय डॉक्टर करणार काय. 2 चिकन बिर्याणी मागवलेल्या मला एवढीशी दिली. बाकीची सगळी खाली. एवढीशी चिकन बिर्याणी. तुम्ही 2 खेपसे मागवल्या होत्या त्यातलं मला एवढंच दिला. तुम्ही 1.5 खाल्ला त्याचं काय. हो पण आधी 6 नान खाल्लेलेस ना तू. 4 बटर रोटी आणि बटर चिकन कोणी खाल्लं होतं. मला एक घास तरी दिला होता. पण नान मध्ये 2 पीस येतात. 6 दुने 12 खाल्लेस तू. पण बटर नव्हतं माझ्या नानला. हॅलो सांग कोणाच्या नानला बटर आहे आणि नाही याच्यात मला रस नाहीये खरं तर. पण हे सगळं तुम्ही आठवड्याभराचं सांगायला लागलात मला. काल रात्रीचं जरा परवा स्टमक जरा अपसेट होतं तर म्हटलं लाईट आहार घेऊया. एक दिवस लंघन करावं म्हटलं. काय केलं तुम्ही एक दिवस. लंघन. हे लंघन नाही उल्लंघन आहे. तुम्हाला कळत नाहीये. अरे काय
अरे नाही रे वेडे आहे का तुम्ही तुम्ही रोट्या नान केपसा 2 केपसा एक माणूस खातो अरे ना या. खूप आहे हे. खरं लाईट होतं. बरं खाता ते खाता किमान जिम तरी करता का कॅलरीज बंद करता का बरं झालं जिमचा विषय काढला विचारा. आता बोला ऐका, मी ऐका. पाठवलं होतं जिम मध्ये बोला त्यांना विचारा विचारा बरं नाही, त्यांनी विचारा, तुम्हाला जिम त्यांना मध्ये विचारा जिम हो मला विचारू तर द्या ना बोला आता मी गेलो होतो बरं मी गेलो होतो त्यांनी नाही घेतलं. का नाही घेतलं कुठली जिम आहे ही जी घेत नाही लोकांना कुठली जिम आहे ही? ते बोलले आमच्याकडे ट्रेनरची वॅकन्सी नाही आहे. तुम्ही जिम मध्ये ट्रेनर म्हणून गेला होता गेलो होतो मी. कुठनं येतो इतका कॉन्फिडन्स बघितलंय का स्वतःकडे शरीर एसटी नाही शरीर एसटी आहे ही या. 5 माणसं पाठीवर घेऊन कुठेही गावाला निघाल तुम्ही सरळ एवढे आहात तुम्ही नाही तर काय ऐक तुम्हाला मुळात बोलतायत दोघांना बोलतोय तुम्ही जिमला व्यायाम करायला जाणं अपेक्षित आहे की मी नाही सांग, आता सांग. एक मिनिट हा, मी आता जाते. मी जिमला व्यायाम करायलाच गेले होते हा मग काय जाऊन केलं काय विचारा. काय केलं? घरून निघताना वडे घेऊन निघाली. जिम मध्ये जाईपर्यंत थंड झाले. स्टीम बाथ मध्ये वडे गरम करत बसलेली. मग काय थंड खाणार सांगा आता. स्टीम बाथ मध्ये वडे गरम करून मग खातात काय एक मिनिट तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय या माणसाचा हा मला बोलतोय 2 डंबेल्सच्या मध्ये अक्रोड फोडून खाणारा माणूस भर अक्रोडचे तुकडे पडले सालं पडली आहेत कचरा 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 नुसता मला सांगा तुम्ही डाएट आहात. मला सांगा अक्रोड हे पौष्टिक आहे की नाही. नाही बरोबर अक्रोड पौष्टिक आहे दिवसाला 4 खावेच 4 खावे ना हा माणूस 400 खातो दिवसाला नाही, हे बघा आता बोला माझ्याबद्दल सांगते. जे तिला ट्रेनरने काय सांगितलं बाई 10 मिनिटं सायकल कर. ही बोलली मी 20 मिनिटं करू का. तो पण खुश झाला करा. बघा. 20 मिनिटं सायकलवर बसून होती. ती सीट जी आत गेले ना वरती यायलाच मागत नाही. ते सगळे तिकडे व्यायाम करणं ना अशी सायकल चालवतात 10 मिनिटं एवढीशी झाली सायकल. हे मला बोलणार ट्रेडमिल बघितलंय का आमच्या जिम मधलं लोक घसरून पडायला लागलेत त्याच्यावरनं आता का त्यांना बॅलन्स नाही करता येते अहो ते फोन ठेवायची जागा असते ना ट्रेडमिलवर तिथे फ्रेंच फ्राईज ठेवून सतत खात असतो हा माणूस माणसांपेक्षा मुंग्या जास्त पळतात त्या ट्रेडमिलवर काय? काढून टाकलं जिम मधनं यांच्यामुळे अरे काढणारच तुम्हा दोघांना जिम मधून तुम्हाला जिम मधून काय तुम्हाला या जगातनं बाहेर काढेल कधीतरी कुणीतरी तुला सांगून कळलं? तिला ऐकत नाहीये ही बाई. अरे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय तुमच्या शरीरासोबत तुम्ही जिम मध्ये जाऊन सुद्धा वडे खाताय फ्रेंच फ्राईज खाताय काय करायला जायचं असतं जिम मध्ये व्यायाम करायला जायचं असतो की नाही कळलं पाहिजे ना आम्हाला ते बाईला. नाही कळत दोघांना बोलतोय असं नका रे करू मी ह्याला बोलतेय तू त्या असं नका करू मी फिटच आहे तुम्ही नाही आहात फिट हो, पीठ आहे. नाही दोघही फिट नाही आहात काय होत आहे तुमचं ना एकमेकांच्या तब्येतीकडे लक्ष देणं कमी पडतंय स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आपल्या पार्टनरच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्या काय करा एक सोपी पद्धत वापरूया का मनावर ताबा ठेवता येईल दोघांना सांगतोय मनावर माझा आहे. आहे आहे माझा मग आपण एक काम करूया थांबा काय होतं ना आपल्या आयुष्यात ना शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे आपण सतत काहीतरी गोडाचा चहा पितो कधी कधी खीर खातो काहीतरी स्वीट डिश खातो माझी बायको मला रोज स्वीट डिश पाठवते डब्यातनं पण थोडीशीच पाठवते आज काय अरे वा रसगुल्ले आहेत हो ना. पण इथेच परीक्षा आहे तुमची मनावर ताबा ठेवायचा आपण समोर कितीही चांगला पदार्थ आला चमचमीत गोड काही आलं आपण म्हणायचं नाही मी तुला खाणार नाही ओके चला आता या रसगुल्ल्याकडे बघून बोलायचं हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही खायचं नाहीये पण हा हा बोला बोला नाही नाही मनात ना रसगुल्ले मी तुला खाणार नाही गुड गुड पहिली पायरी आहे गुड मला जमणारच होतं काय झालंय मला माहिती आहे आतमध्ये. यांना जमणार नाही आता यांचं तुमचा काय खेळ नंबर आहे? मला जमणार. यांचं मला काय खेळ नको आहे? बोलू. चला हा, बघा बघा हा. घ्या 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 खायचं नाही बरं हा हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही. नाही 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 वाक्यात नाही येतंय पण मानेत हो येतोय असं नाही आतनं आलं पाहिजे डायरेक्ट आतनं आलं पाहिजे हा असं आहे यांचं हे रसगुल्ल्या हा. मी तुला खाणार. हे नाही नाही तुमच्या इशाऱ्यांमध्ये हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही आता पण नंतर खातो असं आहे ते नाही असलं पाहिजे असंच असतं. आता सांगा की मी तुला खाणार नाही हा बोला हे रसगुल्ल्या हा. मी तुला खा. तिने खाल्ला. काय करताय तुम्ही खाल्ला. त्यांना वाचवायला खाल्लं मी त्यांना शुगर जाऊ नये पोटात म्हणून मी रसगुल्ला मला खाल्ला. रसगुल्ला द्या तिनं पण खाल्ला. नाही, ऐका. मला पण खायचंय. ऐका. मला रसगुल्ला द्या. मला पाहिजे तिने काय खाल्ला. मला त्या रसगुल्ला तिने काय खाल्ला.
बायकोने दिला होता यार मला स्वीट डिश म्हणून. तुला का खाल्लं? तुमच्या पुढे शुगर जाऊ नये म्हणून खाल्ला. असं काय? मी कंट्रोल करत होतो. तिने नेहमी खाल्लं असंच म्हणून खाल्लं. करावं लागतं मला. नाही तुमच्या लक्षात येत आहे का? तुम्ही बघितलं का कुठल्या थराला गेला तुम्ही ना जनावर व्हायला लागलाय गोड खाण्यासाठी. असं नका करू. तुम्हाला आत्ताच तुमच्या शरीरावर ताबा मिळवावा लागणार, मनावर ताबा मिळवावा लागणार. डाएट असं फॉलो नाही होत खांडेकर. कळलं का? रसगुल्ला मस्त आहे, कळलं? नका मला सांगू रसगुल्ल्याचं. ऐका ना, मी तुमच्या तब्येतीसाठी सांगतोय की नाही. दोघांनी जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मी फिट आहे यांना सांगा. सांगा हिला काय मी डोकं आपटून मेलोय मी आता. मी दोघंही अनफिट आहात. ऐका ऐका, हे सगळं राहू द्या, तुम्हाला हेही जमणार नाहीये. सोप्पा मार्ग सांगू. आपल्या शरीराला हालचाल करण्यासाठी भाग पाडा. त्याच्यासाठी ना काहीतरी कारण शोधा. चालायला जात नाही ना तुम्ही, मग काय करू शकता? समजा आता हे पेन आहे, इकडे या. हे पेन आहे, हे पेन तुम्ही टाका आणि त्यांना म्हणा तू उचल. कधी कधी तुम्ही पेन टाका आणि त्यांना सांगा तुम्ही उचला, है की नाही? काय होईल म्हणजे तुमच्या शरीराला जरा मुवमेंट मिळेल. उचल हा उचला, उचल. चला. उचलणार, मला विचार ना. उचलला. आधी तुम्ही वाका मग मी वाकेन. असं काय ठरलं नव्हतं आधी. तू ठीक आहे, हे आधी फाईल तू उचल. हॅलो तू उचल, मग तू ये. हॅलो, नाही असं नाहीये. ऐका, हॅलो. ए, आधी ते उचला मग मी उचले. नाही माझं ऑफिस आहे हे. ऐका, हॅलो, तुम्ही आधी भांडायचं हे नाही. उचल तू, मग मी ते उचलेन, मग तू. आधी डबा उचला मग मी ए, मग हे आधी हे उचल तू, मग मी उचल. अरे माझं पाकिट आहे. आधी ते उचला. अरे काय करताय यार? थांबा ना यार. हे उचल. अरे काय बावळे टाका तुम्ही. आधी खुर्ची जागेवर आणा मग मी उचले. अरे ए, हॅलो. अरे यांना कोणी पाठवलं यार? हॅलो. ओय, लॅपटॉप अरे यार. अरे यार यांना कोणीतरी हॅलो. अरे कोण आहे का यार? ही कोण माणसं आले तर माझ्या ऑफिस. हॅलो खुर्ची उचला आधी. यार. उचला उचला. हे उचल. डॉक्टर कुठे गेले? माहित नाही. पळवलंस परत एका कन्सल्टंटला तू. मी कुठे पळवला? हे पण लय बोललो ग मगातपासून. भूक नाही लागली? खूप भूक लागली आहे. काय मिसळ खाऊया? फरसाण टितून नेऊया. शेंगदाणा नाही.